जय भीम. मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025. सम्राट वाचनमध्ये आपल्याला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे महार जात नावाबाबतची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. त्याचे लेखक आहेत अनिल वैद्य, माजी न्यायाधीश. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अस्पृश्य महार बांधवासह नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हक्काची जाणीव नसलेल्या अस्पृश्य समाजात आत्मभान निर्माण केले. त्यांना आपल्या मानवी हक्काची जाणीव करून दिली. त्यासाठी महत्त्वाचे मुख्य टप्पे म्हणजे महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, येवला येथे ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात मरणार नाही ही घोषणा, आणि शेवटी नागपूर येथे धर्मांतर केले. अस्पृश्यता ही धर्मामुळे आली, ती गुलामी जुगारून दिली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आत्मसन्मान चळवळ किंवा स्वसन्मान चळवळ म्हणतात. जातीभेद नष्ट करून समता प्रस्थापित करण्यासाठी ही चळवळ आहे. त्यासाठीच मानवी अस्मितेचे महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी सांगितले आहे. या चळवळीमुळे स्वसन्मानाने धर्मांतरित झालेले बौद्ध आपली ओळख बौद्ध म्हणून देतात. त्यांना कोणी महार म्हटलेले खपत नाही. ते अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करतात. तथापि महाराष्ट्रात धर्मांतरित बौद्ध समूहाला बौद्ध म्हणून आरक्षण दिले जाते. तसेच केंद्र सरकारच्या विभागात सुद्धा बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण म्हणून बौद्ध म्हणून मिळाले पाहिजे अशी मागणी केली जात असता काही विद्वान लोक प्रश्न करतात, महार नावात काय वाईट आहे? त्यांना सुधारणा करायची कल्पनासुद्धा येत नाही. आणि अशा प्रवृत्तीला कांशीरामजी जैसे थे वादी म्हणायचे. मिळालेल्या गोधडी पाय दुमडून झोपायचे, पण दुसरे पुरेसे पांघरून नको. मागण्याची हिंमत नाही. सुधारणा होऊ शकते किंवा केली पाहिजे याचा विचार केला जात नाही. काही लोकांना महार नावाचा इतका पुळका आलेला असतो की बौद्धांना बौद्ध म्हणून अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे या मागणीला सुद्धा विरोध करतात. त्यांना मी आग्रह करतो की सध्या जसे मिळते तसे घेण्यास काही हरकत नाही, पण तेही समजून घेत नाही, कारण त्यांना स्वसन्मान चळवळ समजली नसते. म्हणून हा लेख लिहित आहे. सुरुवातीला मीच आरक्षणाबाबत माझी भूमिका स्पष्ट करतो की आरक्षण अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार मिळत असते. त्यामुळे केंद्र सरकारचे आरक्षण धर्म, बौद्ध व जात महार लिहून मिळते. जोपर्यंत पर्यायी उपाययोजना करण्यात येत नाही तोपर्यंत जसे मिळते तसे घेण्याचे काही अचूक नाही. अनेकांनी हा स्वसन्मान व अस्मितेचा मुद्दा आहे हे समजून घेतले नाही, म्हणून आम्ही ती मागणी पूर्ण घेऊ शकलो नाही. हे वास्तव आहे. त्यामुळे जसे मिळते ते आरक्षण नाकारून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नये. आजचा हा लेख आरक्षण यावर नाही, परंतु त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महार नावाबाबतची भूमिका काय होती हे समजून घेण्यासाठी हा लेख लिहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे अर्थतज्ञ होते, विधितज्ञ होते, तसेच ते समाजशास्त्रज्ञ सुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ण व जातीवर संशोधनपर विपुल लेखन केले आहे. त्यात नंबर 1 भारतातील जाती, नंबर 2 जातीभेद निर्मूलन, नंबर 3 शूद्रपूर्वी कोण होते, नंबर 4 अस्पृश्य मूळचे कोण हे साहित्य सर्वश्रुत आहे. याशिवाय त्यांनी नंबर 5 महार पूर्वी कोण होते व ते का अस्पृश्य झाले हा शोध निबंध लिहिला आहे. महार नावाचे सतत समर्थन करणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार नावाबाबत कोणती भूमिका स्वीकारली ते आधी बघितले पाहिजे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा शोध निबंध द महार हू वेअर दे अँड दे बिकेम अनटचेबल्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 17 कंसात पान नंबर 2 पान नंबर 137 ते 150 वर आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यात त्यांनी महार हे नाव मृत आहार करण्यावरून पडले हे इतिहासकार डॉक्टर भंडारकर यांचे मत मान्य केले. महार नावावरून महाराष्ट्र हे नाव पडले ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. मृत आहार करण्यावरून महार नाव पडले हे त्यांनी स्वीकृत केले. महार हे नाव पूर्वापार नव्हते. पूर्वी तर परवारी अशी ही ओळख होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 11व्या शतकात पहिल्यांदा ज्ञानेश्वरीत महार हा शब्द आला. या शोध निबंधात बाबासाहेबांनी मराठा आणि महार यांच्यामध्ये असलेल्या साम्यांचे विश्लेषण केले. मराठा व महार हे दोन्ही अभिवादनासाठी जोहार मायबाप म्हणत, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळाने मराठा समाजाला रामराम म्हणायला लावले. मराठा व महार यांचे कुलदैवत आडनाव सारखे आहेत. महार हे प्रेत पुरत असल्याचे, त्याच प्रकारे मराठा सुद्धा प्रेत पुरत असायचे इत्यादी साम्य दोन जातीमध्ये आहे.
हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शोध निबंधात मांडले आहे. दोन जातीत साम्य होते, परंतु एक समूह मनुवादाचा शिकार बनला. मृत आहार करण्यावरून महार नाव पडले. महार हे प्रामाणिकतेसाठी इतिहासात प्रसिद्ध आहेत. महार हे शूर होते. त्यांनी भीमा कोरेगावचे युद्ध जिंकले. 500 महार सैनिकांनी 2500 पेशव्यांना 500 महार सैनिकांनी 28,000 ते 30,000 पेशव्यांना हरवले, यात काही शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर म्हणतात, महार जातीचा मी फार ऋणी आहे. ते शूर आहे. ते जे ठरवतात ते करतात. मुद्दा समूहाच्या शौर्य गुणाचा नाही, तर महार नावाचा आहे. एकेकाळी बहुजन वर्ग नागवंशी समूह होता. त्यामुळे हा समूह शूर होता व आहे. पण त्याची मनुवाद्यांनी कुचेष्टा केली. त्यांना अस्पृश्य महार संबोधले. त्यांच्यावर हिंदुत्व व महार नाव लादले. म्हणून ते धर्मांतर करून सोडून दिले. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला तालुका नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की ज्या धर्मात मी जन्मलो त्या धर्मात मी मरणार नाही. पुढे 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतराच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मनुष्य मात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो आहे. हे वाक्य उच्चारताना त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पुढे ते म्हणाले, मला इतका आनंद झाला आहे की मी नरकातून सुटलो असे मला वाटते. 31 मे 1936 रोजी महार इलाका परिषदमध्ये मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महारच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहापासून महार जातीमध्ये स्वाभिमान जागृत होण्यास सुरुवात झाली. महार या जाती मूळ नावामुळे आपल्याला हीन लेखतात. ही जाणीव झाल्यामुळे समाजातील काही लोक स्वतःची जात चोखामेळा किंवा हरिजन असे सांगू लागले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले, जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला या नामांतरापासून काही अर्थ नाही. ख्रिस्ती म्हणून घेणे, बौद्ध म्हणून घेणे, शीख म्हणून घेणे हे धर्मांतर आहेच, पण नामांतरही आहे. ते खरे नामांतर आहे. या नामांतराला दुर्गंधी नाही. हे नामांतर आमूलाग्र आहे. चोखामेळा, हरिजन याला जुन्या नावाची घाण लागल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला नामांतरापासून काही अर्थ नाही. नावाला नामांतर करावेच लागेल, कारण हिंदू म्हणून चालणार नाही, कारण त्या नावाचा उच्चार केल्याबरोबर कोणी जवळ येणार नाही. असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा आज हे नाव उद्या ते नाव असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये असा माझा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणावरून धर्मांतरामागचा महत्त्वाचा उद्देश स्पष्ट होतो की धर्मांतरामुळे जातीचे नाव महार, मांग, संभार इत्यादी नष्ट होईल, ज्यामुळे अस्पृश्यांना कोणी तुच्छ लेखणार नाही. 31 मे 1937 रोजी कुर्डवाडी, जिल्हा सोलापूर येथे महार व मातंग समाजाच्या लोकांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महार किंवा मांग या नावात काय आहे की त्यात तुम्हाला अभिमान वाटावा. या नावाने असा कोणता उज्ज्वल इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो की जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे. सर्व समाज या नावाला तुच्छ लेखित आहे. तुम्हाला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही. तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोन्ही समाज एका वरवंट्याखाली चिरडले जात आहेत हे जाणले पाहिजे. यावरून हे स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार किंवा मांग या पूर्वाश्रमीच्या जातीच्या नावाचा अभिमान बाळगणे चुकीचे आहे हे सांगितले. या नावांना इतर समाज तुच्छ लेखतो, कचऱ्याची देखील किंमत नाही असा स्पष्ट उपदेश त्यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 31 मे 1936च्या मुंबई इलाका महार परिषदेच्या भाषणात म्हणाले, हिंदू धर्म आमच्या पूर्वजांचा धर्म नसून ती त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती, म्हणून त्यांना त्या गुलामगिरीविरुद्ध बंड करता आले नाही व गुलामगिरीतच राहावे लागे. या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेतली पाहिजे. आम्ही हिंदू समाजात हीन गणले गेलो आहोत. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व या देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत. ही अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता, हा कलंक धुवून टाकण्याकरिता, नर देहाचे चीज करण्याकरिता जर कोणता एखादा उपाय असेल तो एकच आहे व तो म्हणजे हिंदू धर्माचा व हिंदू समाजाचा त्याग करणे होय. कंसामध्ये 31 मे 1936 मुंबईचे भाषण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणातील हिंदू धर्म व हिंदू समाजाचा त्याग करा या वाक्याचा
ढोबळ मनाने विचार केला तर हिंदू धर्म व समाज महार जातीचा त्याग करा म्हणजेच ते सोडून द्या असाच अर्थ आहे. हिंदू धर्म आमच्या पूर्वजांवर लादला ही बाब अतिशय महत्त्वाची सांगितली, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदूचा व अस्पृश्यांचा काही संबंध नाही, परंतु ते म्हणतात त्यांच्यावर धर्म हिंदू लादला अर्थात महार जातही लादली असा अर्थ होतो. 15 ऑक्टोबर 1956 रोजी म्हणाले, दीक्षा समारंभाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणात एक गोष्ट सांगितली. त्याच्याकडे एक ब्राह्मण मुलगा आला व म्हणाला, आता तुमच्या लोकांना राखीव जागा मिळणार नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणाले, तुम्ही लोक महार बनून राखीव जागा भरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या उपदेशाचे अवलोकन केले तर आपण धर्मांतरानंतर महार राहिलो नाही, त्यामुळे महार न लिहिताही आरक्षण मिळावे ही मागणी सरकारला केली पाहिजे व ती पूर्ण करून घेतली पाहिजे, तरच अस्मिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वीय सचिव सोहनलाल शास्त्री यांनी ऑगस्ट 2056ला दिल्ली येथे धम्मदीक्षेबाबत व आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर असे. सोहनलाल शास्त्री, पण आम्हाला अस्पृश्य समाज म्हणून विद्यार्जन यासंबंधी ज्या सरकारी सवलती मिळतात त्या धर्मांतरानंतर चालू राहतील का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अलबत्त, नक्कीच, आणि सरकारने त्या जर बंद केल्या तर आम्ही त्यासाठी झगडत राहू, कारण त्या घटनेत नमूद आहेतच. आपल्या समाजात महार सांबार हे जे भेद आहेत ते नष्ट करून सर्व समाज बौद्ध धर्मीय तयार करणे व त्यांच्यातर्फे हक्कासाठी झगडत राहणे व इतर समाजातील लोकांना बौद्ध करून आपल्यात घेणे असा आपला दुहेरी लढा राहील आणि तो आपल्या ऐक्यशक्तीने यशस्वी होईल. संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ 12, लेखक चांगदेव खैरमोडे, पृष्ठ क्रमांक 44 आणि 45 कंसबंद. केंद्र सरकारच्या जनगणनेत अनुसूचित जातीच्या नोंदीसाठी महार नमूद केले तरच अनुसूचित जाती म्हणून नोंद होते. स्वाभिमानी बौद्धांना हे मुळीच आवडत नाही, परंतु केंद्र सरकारचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे म्हणून महार लिहिणे भाग पडते. अशी परिस्थिती आहे. शासन प्रशासनात जाण्यासाठी आरक्षण घेणे ही आजची गरज आहे. अद्याप धर्मांतरित बौद्ध समूहातील फार मोठी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. बोटावर मोजण्या इतके लोकांची प्रगती झाली आहे हे वास्तव आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आरक्षण घेणे गरजेचे आहे. हीच व्यावहारिकता आहे, परंतु त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न न करणे व अपमानित होत राहणे हे मात्र आंबेडकर चळवळीच्या उद्दिष्टासाठी विसंगत बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हा मांग, हा ब्राह्मण, हा सेनवी, हा मराठा, हा चांभार, हा कायस्थ, हा पारशी, हा कोरी, हा वैश्य इत्यादी भिन्न भिन्न जातींचा हिंदू धर्माच्या पोकळीत समावेश होतो. संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 19 पृष्ठ क्रमांक 1 कंसबंद. यावरून हे स्पष्ट होते आहे की महार ही हिंदू धर्मातील जात आहे. तरीही काही विद्वान लोक महार जात व हिंदूंचा काही संबंध नाही असा अपप्रचार करतात. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वाक्य लक्षात घ्यावे. ही लोक केंद्रीय अनुसूचित जाती म्हणजे अनुसूचित जाती नूतन धर्मातील हा समूह दाखल करण्यासाठी कायद्यात दुरुस्तीची मागणी करीत नाहीत आणि महार ही हिंदू धर्मातील जात नाही म्हणून सांगतात. ही पळवाट आहे. आत्मभान विसरले लोक असे विरोध करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की हिंदुत्व आमच्या पूर्वजांवर लादले याचा अर्थ महार जात सुद्धा लादली. अस्पृश्यांचा व हिंदूंचा संबंध नाही, परंतु हे सर्व लादले ना म्हणून तर सोडावे लागले व धर्मांतर करावे लागले. महारपूर्वी कोण होते व ते कसे अस्पृश्य झाले हा शोध निबंध वाचला तर सर्व बाबी समजून घेता येतील. संविधानाच्या अनुच्छेद 25 नुसार धर्म स्वातंत्र्य आहे. पूर्वाश्रमीच्या महार या अस्पृश्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला. धर्म स्वातंत्र्य हा अमूल्य हक्क आहे, हा मूलभूत हक्क आहे. धर्मांतरित बौद्ध आता हिंदू महार नाही हे वास्तव आहे. हा स्वसन्मान चळवळीचा पाया आहे. संविधानाच्या उद्देशिकेत सुद्धा प्रत्येकाला प्रतिष्ठेचे जीवन देण्याची हमी दिली आहे. बौद्धांना सुद्धा प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे तो घटनादत्त हक्क आहे. तो हक्क सरकारने द्यावा. इतक्या मोठ्या बौद्ध लोकसमूहाला इच्छेविरुद्ध महार लिहिण्यासाठी बाध्य करू नये. या समूहाला कोणी महार किंवा महार्या म्हटले तर तो चिडून जातो, ॲट्रॉसिटीचे केस करतो. इतका प्रखर स्वाभिमान धर्मांतरित बौद्धांना आहे, पण आरक्षणासाठी महार लिहावे लागते हे वास्तव आहे. लेखक व विचारवंतांनी महार जातीवर अनेक पुस्तके लिहिली, पण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा शोध निबंध द महार हू वेअर दे अँड दे बिकेम अनटचेबल भाग 17 2 पान 137 दुर्लक्षित केले.
आहे. अनेक पुस्तकात या शोध निबंधाचा संदर्भ सुद्धा आढळून येत नाही. महार जाती नावाच्या उत्पत्तीबाबत अनेकांनी अनेक मोठे मोठे दावे केले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो इतिहास किंवा जो तर्क मान्य केला व मान्य केली ती अभ्यासपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि अंतिम स्वरूपाची आहे. कारण या विषयावर त्यांच्या इतके विद्वान कुणी झाले नाही हे माझे मत आहे. महार जातीविषयी त्यांच्या इतका कुणी अभ्यास केला असेल असे मला वाटत नाही. म्हणून ते म्हणतात की पूर्व दिशा असे मी मानतो. महार पूर्वी कोण होते व ते अस्पृश्य का झाले? यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे की इतिहासकार डॉक्टर भांडारकरांचा शोध असा की महार नावाची उत्पत्ती मृत मासाचा आहार करतात म्हणून महार नाव दिले. ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केली हे मी आधी नमूद केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण व लेखन खंड 17(2) पृष्ठ क्रमांक 137 ते 150 मध्ये आहे. याच शोध निबंधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इतिहासकार विल्सन यांची थिअरी नाकारतात. विल्सन म्हणतात महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र किंवा राज्य असे मिस्टर विल्सनच्या थिअरीनुसार आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विल्सनच्या थिअरीला हाणून पाडतात आणि म्हणतात महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र नसून महान राष्ट्र असा त्याचा अर्थ होतो आणि मृत आहार करण्यावरून महार नाव पडले ही बाब स्वीकृत करतात. महा अधिक आरी ही संकल्पना त्यांनी स्वीकारल्याची दिसत नाही. हा लेख संपवत असताना एक बाब लिहिणे गरजेचे आहे की बौद्धांना धर्मांतरित बौद्ध म्हणून अद्यापही केंद्र सरकारचे आरक्षण मिळत नाही. येणाऱ्या जनगणनेत अनुसूचित जातीची लोकसंख्या अधिक संख्येने नमूद व्हावी यासाठी सध्याच्या उपलब्ध कायदेशीर तरतुदीनुसार धर्म बौद्ध व जात महार लिहिले तरच अनुसूचित जातीमध्ये गणना होईल हे आज खरे आहे. तथापि आपली बौद्ध अनुसूचित दाखल व्हावे ही मागणी मात्र कायम आहे. कारण आता महार हे बौद्ध झाले आहेत आणि मृत आहार करण्यावरून महार नाव पडले आहे. ही बाब अपमानजनक आहे. महार जात प्रामाणिक व लढाऊ आहे म्हणून महार बटालियन स्थापन झाले. मुद्दा समूहाच्या शौर्याचा नाही तर जात नावाचा आहे. मुद्दा महार जातीच्या गुणवैशिष्ट्याचा नाही तर समूह नामांतराचा आहे. पूर्वाश्रमीचे महार बौद्ध झाले आहेत हा सन्मान चळवळीचा कळीचा मुद्दा आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार नावाबद्दल काय म्हणाले होते ते बघणे गरजेचे होते. 14 जानेवारी 1955 वरळी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हिंदू धर्म आहे तोपर्यंत महारवाडा मांगवाडा हे राहणारच. हिंदू धर्मात व या जातीच्या वसाहतीच्या नामकरणाचा सुद्धा घनिष्ठ संबंध आहे हे त्यांना म्हणायचे होते. मी याआधी नमूद केले ते परत उद्धृत करतो. 31 मे 1937 कुर्डुवाडी जिल्हा सोलापूर येथे महार व मातंग समाजाच्या लोकांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते महार किंवा मांग या नावात काय आहे की त्यात तुम्हाला अभिमान वाटावा. या नावाने असा कोणता उज्ज्वल इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो की जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे. सर्व समाज या नावाला तुच्छ लेखित आहे. तुम्हाला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही किंवा तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोन्ही समाज एका वरवंट्याखाली चिरडले जात आहेत हे जाणले पाहिजे. संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाषणे खंड क्रमांक 18 भाग 2 पान नंबर 63. या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार किंवा मांग या शब्दाचा अभिमान बाळगू नका, इतर समाज तुच्छ लेखतो, कचऱ्याची देखील किंमत नाही असा उपदेश केला. अशा रीतीने तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महार नावाबाबतची भूमिका मांडली आहे. या भूमिकेचा सारांश की मृत आहार खाणे यावरून समूहाला महार नाव मनुवाद्यांनी दिले. या नावाला तुच्छ लेखले गेले. धर्मांतर व नामांतर एकाच वेळी होईल. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून जुने समूह नाव सोडून दिले आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी.